महाराष्ट्रात आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जी आहे ती सक्ती केलेली आहे। आपण सध्या ठाण्यातील आरटीओ विभागामध्ये आहोत आणि याच ठिकाणी कशा प्रकारचा डेमो आहे आपण पाहणार आहोत। या ठिकाणी जे अधिकारी आरटीओ जे ते आपल्याला दाखवू इच्छितात। सर, कशा प्रकारचा डेमो आहे? 30 जून ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे, त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे कोणत्या साली असणाऱ्या गाड्यांसाठी अवेलेबल असणार आहे आणि त्यानंतरच्या नवीन ज्या गाड्यांना हा नियम लागू असणार का, काय सांगाल आणि डेमो काय सांगाल तुम्ही? शासन धोरणानुसार एप्रिल 2019 त्यानंतर ज्या रजिस्टर्ड होतात गाड्या त्यांना ते नंबर प्लेट लावून येते, त्यामुळे त्यांना बसवण्याची आवश्यकता नाहीये। पण ज्या गाड्या एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झालेल्या आहेत त्यांना या एचएसआरपी नंबर प्लेट लावणं आवश्यक आहे। तर ते जर लावण्यासाठी आपण जर गुगलवरती गेलो किंवा ऑनलाईन याच्यावरती गेलो तर तिथे बऱ्याचशा फेक साईट सुद्धा ओपन झालेल्या दिसून येतात। तर ती फेक साईटवर पण आपण ॲप्लिकेशन केलं तर पैसे वगैरे नुकसान होण्याचा संभव असतो आणि आपली फसवणूक होण्याची शक्यता असते, ती होऊ नये म्हणून नागरिकांनी ॲप्लिकेशन करताना ते डेमो दाखवतोय त्याप्रमाणेच तुम्ही ॲप्लिकेशन करा। गव्हर्नमेंटची कोणती साईड आहे तुम्ही दाखवू शकतात? सध्या तुमच्याकडे जे वाहनधारक आता देखील येत आहेत त्यामुळे कोणती साईड आहे, कशा प्रकारची आहे ती दाखवू शकतात। मात्र हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसले तरी मोठा दंड देखील लावण्यात येणार आहे। मात्र आत्तापासूनच लोकांनी सतर्क म्हणून आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे। काही शोरूममध्ये त्यांचे नंबर येतात। आता ह्या ठिकाणी जी साईड आहे, काय साईडचं नाव आहे ती साईड? आता साईटचं नाव आहे transport.maharashtra.gov.in। अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन, महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची साईट आहे ही। तुम्ही त्याच्यावर जाऊन अप्लाय करायचं आहे। तुम्ही त्यावरती जाऊन क्लिक केलं की तुम्हाला अप्लाय हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा हा एक पोर्टल ओपन होतं, विंडो ओपन होते, त्याच्यावर डेमो दाखवा। येस येस। आता हे माझ्या बाजूला बसलेले आहेत, त्यांची एक आपल्याला हे करायची आहे, नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करायची आहे, तर ती बघू आपण कशी करायची आहे। तर आता डेमो या ठिकाणी अधिकारी दाखवत आहे। आता त्यांचा नंबर, गाडी नंबर असेल, व्हेकल नंबर जो टाकला जाईल या ठिकाणी आणि ती साईडवरती कशा प्रकारे आता ही साईट पुढे जाऊन प्रक्रिया करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। सर, पुढची प्रक्रिया काय? आता हे जे वाहन क्रमांक आहे MH04 HP 1155 हे जे आहे ते ठाणा आरटीओ मध्ये रजिस्टर्ड आहे, त्यामुळे आपण इथे ठाणा आरटीओ घेणार आहोत। आरटीओ ठाणे सबमिट हे गेलं की महाराष्ट्रामध्ये 3 कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे। तर त्यापैकी तुम्ही जे ऑफिस निवडाल तर ते ज्या कंपनीच्या अंडर असेल ते ऑटोमॅटिकली साईट तिथे जाते, त्यांचं त्या कंपनीचं पोर्टल ओपन होतं। आता हे जे ठाणा आरटीओ जे आहे ते रोजमार्टा कंपनीकडे दिलेलं आहे, तर सबब त्यामुळे रोजमार्टा कंपनीचं जे पोर्टल आहे ते ऑटोमॅटिक ओपन होतं तिकडे। जवळ कुठले आहे ठिकाण जे राहतात घरापासून, असं काय विचारपूस करणार की तिकडे जाऊन त्यांना वाहनधारकांना ही नंबर प्लेट मिळणार नाही? वाहन ज्या आरटीओ मध्ये रजिस्टर असेल त्याच तिकडे तुम्हाला जाऊन ते रजिस्टर करावं लागेल आणि त्या कार्यक्षेत्रामधलाच जो डीलर आहे तो तुम्हाला निवडावा लागेल। प्रक्रिया काय असेल? आता ते तुम्हाला काही डिटेल्स भरायचे आहेत। MH04 HP 1155 चॅसिस नंबर शेवटचे 5 आकडे टाकायचे आपल्याला आरसी वरनं। पूर्ण चॅसिस मध्ये एंट्री करायची गरज नाहीये। 87257 इंजिन क्रमांक आहे 87257 समानच आहे। मोबाईल नंबर जरी आपल्याला रेकॉर्डला रजिस्टर नसेल तरी तुम्ही तुमचा नंबर जो चालू नंबर आहे तो मी टाकू शकता। सर, तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर। हां 22 इथे कॅपच्या वर आपण एंट्री केला 110110 व्हेरीफाय विथ वाहन की हे ते क्लिक केलं की वाहनच्या आमची साईट आहे त्यावरनं डेटा फेच होतो, तुमच्या गाडीचा प्रकार, त्याचं मेक, मॉडेल सगळं इथे ओपन होतं। बऱ्याच वेळा व्हेकल कॅटेगरी तिथे उपलब्ध नसते, तर अशा वेळी आपण तिथे चूज करायची आहे। स्कूटर असेल तर स्कूटर, मोटरसायकल असेल तर मोटरसायकल। सध्या कोणतं वाहन आहे त्यांच्याकडे? गाडी कोणती आहे तुमची साहेब? बुलेट आहे, म्हणजे मोटरसायकल कॅटेगरीमधली वाहन आहे, तर आपण इथे मोटरसायकल घ्यायचं आहे। ऍक्टिवा वगैरे असेल किंवा यामा वगैरे असेल तर आपण स्कूटर घेऊ शकतो। वाहन मालकाचं नाव सुधीर तुकाराम चव्हाण। ईमेल आयडीची आवश्यकता नाही, ऍड्रेस टाकायचा आहे आपल्याला। A401 प्राईड एनक्लेव अपोलो वीरबाजी प्रभू। नक्कीच या ठिकाणी आता दुसरा पेज उघडलेला आहे, त्याच्यावरती आरसी बुक प्रमाणे त्यांचे वाहनधारकांचे
गाडीचा नंबर, मोबाईल नंबर, चेसिस नंबर असे आणि पत्ता देखील या ठिकाणी आता टाईप करण्यात आलेला आहे. त्यामुळे या साईडवरती गेल्यानंतर आता पुढे नेक्स्ट केल्यानंतर नोंद करू त्यावरती OTP देतो मला जातो. त्यांना OTP आलेला आहे बघा 5147. पूर्णतः पेज सबमिट केल्यानंतर आता OTP येतो वाहनधारकांना आणि तो OTP नंबर या ठिकाणी व्हेरीफाय केला जातो आणि त्याच्यानंतर आता ही कोणती गाडी आहे, दुचाकी का चारचाकी? आता ही गाडी आता दुचाकीसाठी आता हा OTP नंबर आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा पेज जो 2 पर्याय डीलर जाऊन प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला ते नंबर प्लेट लावता येते किंवा मग तुम्ही मग घरी मागवू शकता. त्यांचा कंपनीचा माणूस जो आहे तो घरी बसल्या तुम्हाला येऊन गाडी तुमच्या लावून टाकतो नंबर प्लेट. काय चार्जेस 2 व्हीलर 4 व्हीलर? 2 व्हीलरला इथे लिहिलेले बघा अमाऊंट ॲडिशनल अमाऊंट फॉर 2 व्हीलर इज 125 रुपीज आणि फॉर कार 250 रुपीज एक्स्ट्रा घेतात. आणि जर इकडनं आता तुम्हाला थोड्या वेळात आता यांना वाहनधारकांना पावती मिळणार तर त्याच्यानंतर तो डीलरकडे गेल्यानंतर ते वाहनधारक त्यांच्याकडनं पुन्हा पैसे घेतले जाणार का? नाही जे चार्जेस आहेत ते सगळे इन्क्लुडेड आहेत. त्या पावती पण लिहून येतं तुमच्याकडे की यात कोणतेही अडील चार्जमध्ये याची गरज नाहीये. त्यात सगळे फिटमेंट चार्जेस वगैरे घेतलेले आहेत, नंबर प्लेटचे आणि फिटमेंट चार्जेस. 2 व्हीलरचे किती चार्जेस होणार आणि चारचाकी? 31 रुपये 2 व्हीलरसाठी आहेत आणि 4 व्हीलरसाठी 864 रुपये असे प्राइस आहे. मात्र याचा काय एकंदरीत फायदा असणार आहे? नंबर प्लेट जे पण रजिस्ट्रेशन सिलेक्ट केलेला आहे तर यांचा जो डीलर यांचा पत्ता आहे 400601 पण समजा तर आपल्याला साई पॉईंट किंवा अश्विनी ऑटोमोबाईल्स हे ओपन होतं. आपल्याला त्यांनी इथं अश्विनी हे बघा इथे येतात ना 531 रुपये 2 व्हीलरसाठी आहे. अश्विनी मोटर पण घेतलेला आहे. कन्फर्म डीलर केलं की आपल्याला त्या डीलरकडे उपलब्ध असलेल्या डेट्स आणि टायमिंग ओपन होतं. हे बघा कोणती तारीख, कुठला महिना? हां तिथे जुलै महिन्यात सध्या आपल्याला हे डेट मिळते आहे. जरी तारीख लास्ट जून 30 जून असली तरी आपण बुकिंग आधी केलेलं असल्यामुळे आपल्याला दंड लागणार नाही. कारण डीलरची संख्या कमी असल्यामुळे आपल्याला अपॉइंटमेंट खूप पुढची मिळते आहे. परंतु आपण ऍप्लिकेशन केलेलं असल्यामुळे आपल्याला दंड भरायची आवश्यकता लागणार नाही. नक्कीच दंड देखील लागणार आहे जर नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नसेल तर. कशा प्रकारचे दंड आकारले जातील मला माहित नाही. नक्कीच जे अधिकारी आहेत त्यानुसार पाहायला गेलं तर या ठिकाणी 1001 रुपये तरी दंड असणार आहे. मात्र पाहायला गेलं तर ही जी साईड आहे ती गव्हर्नमेंट महाराष्ट्राची साईड आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर काही दिवसापासून सायबर फसवणुकी देखील काही लोक बळी पडत आहेत. त्यामुळे जी खरी साईड आहे बनावट वेबसाईटवरती न जाता अनेक ठिकाणी ज्या साईट्स आहेत त्या देखील संभ्रम निर्माण करणार आहेत. त्यामुळे या ठिकाणची जी साईट उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यानुसारच तिकडं अपडेट करावा असं देखील RTO परिवहन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही 30 जून जरी असलेली मात्र तारीख जी आहे ते भेटताना शोरूममध्ये हा कुठं तर उशीर होत आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर कशाप्रकारे आपल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावावा यासाठी देखील त्यांनी आपल्या या ठिकाणी साईट ओपन करून दाखवलेली आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात 2019 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे सक्ती असणार आहे. जर ह्या गाड्यांवरती जर नसेल तर मोठ्या प्रमाणात कारवाई RTO अधिकाऱ्यांकडून देखील केली जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा असं देखील आवाहन या ठिकाणी अधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नरसिंगसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.